हा आहे का तुमचा प्रश्न? सगळे मला हेच विचारतायत, की "सर मला 60 पडले, 65 पडले, 70 पडले. मी स्वतः पेपर चेक केलंय आणि आता मी काय करू? मी पास होणार की नाही होणार? प्रॅक्टिकल लेव्हलसाठी मी जाणार की नाही? मी पास होणार का?" सगळ्यांचा हेच प्रश्न आहे. आता बघा, एक अगदी सोपं उत्तर आहे, होय आणि नाही. म्हणजे अरे बाबा, असं आहे, की ही परीक्षा जी आहे ना, ती आता स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे यामध्ये असं ठराविक पासिंग मार्क्स नसतात. पण त्या पण मागच्या वेळी त्या मुलाला ना पासिंग सर्टिफिकेट भेटलं होतं. तर ते मुलांना शांत करण्यासाठी 35% भेटले, की त्यांना पासिंग सर्टिफिकेट देता असं असं आहे. पण ठीक आहे. पण नेक्स्ट लेव्हलला जाण्यासाठी तुम्हाला ती सिलेक्शनसाठी तुम्हाला 58 पासून 74 पर्यंत कोणताही रँक आतापर्यंत आलेला आहे. म्हणजे म्हणजे एरियाप्रमाणे आणि मीडियमप्रमाणे. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम. मराठी मीडियमला थोडा कमी मार्क्स मध्ये ते पास होण्याची शक्यता असते, असं बघितलं गेलेलं आहे. असा काही नियम नाहीये, पण असं आहे. आणि जर आपण नंदुरबारला राहत असाल किंवा पुण्याला किंवा नागपूर किंवा रत्नागिरी, आपला डिस्ट्रिक्ट कुठला आहे, आपला जिल्हा कोणता आहे, त्यावर आधारित आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी, डिस्ट्रिक्टसाठी, एरियासाठी वेगवेगळे अ, अ, मापदंड आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळे मार्क्स आहेत. म्हणजे काहीही सांगता येत नाही. 64 ही असू शकतं, 74 असू शकतं आणि आता काही ही एक्झाम झालेली आहे नॅशनल लेव्हल. तर आता थोडं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, है ना? तर 74 पण असू शकतं आणि 58 पण असू शकतं. काहीही सांगता येत नाही. ते काय करतात ना, 100 पैकी पहिले 7.5% विद्यार्थ्यांना पास करतात आणि मग ते मार्क्स काहीही असो, त्यांनी काही फरक पडत नाही. अशी ही स्पर्धा परीक्षा. हळू काय होईल, की हा जो नंबर आहे, पहिले 58 होता, 64, 70 मध्ये गेला होता, ते वाढत जाईल. हं. तर याचा अर्थ आहे की क्वालिटी ऑफ एक्झाम चांगली होतीये, जास्त मुलं बसतायत हुशार, अभ्यास करतायत, है ना? आणि जर तुम्ही पास झाले की नाही झाले त्यांनी काही फरक पडत नाही. कारण की त्यावर लक्षच देऊ नका. अभ्यास करत राहा. हे समजून की मी पास होणार. जरी नाही पास झालात, नापास झालात, तरीही तो अभ्यास तुमच्या कामाला येईल ना. कारण की शेवटी तुमचं 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हे सगळं पाठ्यक्रम तुम्ही वाचन करतायत ना. तुम्हाला पुढे फायदा होईल ना. तुमचे तेवढा वेळ वाचेल. शाळेत तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नसेल. कमी अभ्यास किंवा कमी अभ्यास तुमचा होऊन जाईल. तुम्हाला सराव करण्याची गरज नसेल. तुमचा वेळ वाचून खेळू शकता जास्त आणि तुमचे मार्क्स चांगले येतील शाळेत पण आणि इतर एक्झाममध्ये पण. बरोबर ना? फायदा होत चालला तुम्हाला. हे सगळे फायदे आहेत तुम्हाला. आता